ओके, इथे आयटम्सला या. आयटम बटन आहे बघा. बरोबर. इथे आयटमला क्लिक करा. आयटम आहे नाही. हो, यस. न्यू बटनला क्लिक करा. न्यू बटन. तिथून नवीन ब्रँड ऍड करायचा आपला. ओके, इथे ब्रँडचं नाव ऍड करा तुमच्या. मग असंच ऍड करा. मग आता कॅन्सल. पूर्वीचा कॅन्सल केला. हो हो. MC बाबा स्पेलिंग सांगा रे. MCDO DO पुढे VWESS नंबर 1 SS येस असा नंबर NO1 रिझर्व विस्की. ते किती ml टाका. 750 ml. 750. ओके, एंटर मारा. इथे टॅक्स फ्री टाका. ओके, इथे एंटर मारा. एंटर. इथे तुमचं काय पीस घ्या. ठीक आहे, एंटर मारा. पीस मारायचं ना, एंटर मारा. ओके, इथे अल्टरनेट क्वांटिटी आहे ना, तिथे इकडे टिक करायची. अल्टरनेट क्वांटिटी सांगतो तुम्हाला. ते आपल्याला 30-60 लेस करायचं ना याच्यानं. ओके, आता इथे तुमचं एक सेकंड. त्याच्यामध्ये ते आपण हे आधी युनिट ऍड करूया. थांबा. बॉटल एक ऍड करूया आणि ml तर आहेच याच्यात. केजी लिटर. ओके, हे बघा इथं पहिलं युनिट येईल ना आपलं. इथे येईल बॉटल येईल. बॉटल. आणि इथे येईल तुमचं ml येईल. खाली आहे ml. बॅग चालत आहे. इथे हे आपण टाकला बरोबर प्रोडक्ट. इथे अल्टरनेट युनिट तुमचं ml येईल. प्राइस परत बॉटल. ml नको नाही, बॉटलचे टाकायचे. ऑटोमॅटिक डिवाइड करणार तो. आणि इथे कन्व्हर्जन फॅक्टर मध्ये 750 टाकायचं. ओके, त्यानंतर इथे तुमचं परचेस प्राइस आणि इथे सेल प्राइस टाका. इथे परचेस नाही असेल सेल प्राइस तरी टाका. परचेस घालू शकतो ना. हो, नंतर घालू शकतो. हो, सेल टाका. करेक्शन अल्टर करू शकतो. हो, सगळं चेंज करू शकतो. अल्टर करू शकता. सेल प्राइस टाका. कुठल्या ml प्रमाणे टाकायचं. पुऱ्या बॉटलची सांगा ना, किती होती ती? 480 टाका. 480. ओके, आणि इथे आलं नाही. इथे आले सेल प्राइस. हो, इथेच टाकायचं इथे. आणि इथे थांबा. इकडे हे बघा, इथे किती बॉटल आहेत आपल्याकडे? ओपनिंग क्वांटिटी 7 आणि 5 म्हणजे 300 किती ml होते ती? 375 ml होती ना. एक मिनिट थांबा. ते आपण प्रोडक्ट कसं काय. आता हे बघा, इथे एक आपण ब्रँड ऍड केलाय बघा. ह्याचे आपण एक 7.373-75 भरले बघा ब्रँड. इथून सगळे ऍड करायचे. इथे स्टॉक पण दिसतो बघा. स्टॉकला आलो ना. ओके केला. हे बघा किती आहे क्लोजिंग माझ्याकडे? 3.75 म्हणजे सॉरी 7.375. 7 बॉटल पुऱ्या 375 ml. जेव्हा तुम्ही विक्री करणार ना, इथून तुम्ही यायचं सेलला. इथे न्यू बटनला क्लिक करायचं. बस एंटर कर. इथे तुम्ही ब्रँड घ्यायचे. एंटर मारत यायचं. इथे सगळे ब्रँड येणार तुमचे. इथे समोर स्टॉक पण दिसतो बघा तुम्हाला आपल्याकडे किती आहे. सपोज आता इथे पहिली आहे ती बॉटल असेल तर टाकायची, ml असेल तर पुढे टाकायची. दिलंय बघा ml. सपोज 180 ml गेलं तर इथे ml टाकायचे. बस एंटर मारा. इथे तुम्ही रेट चेंज करू शकता तुमचा. किती दाखवायचा, काय दाखवायचं त्याप्रमाणे. सेल प्राइस किती असतो हो, करू शकता. ml वाईज असेल तर ml वाईज, बॉटल असेल तर ह्याच्या वाईज. इथे तुमचं बॉटल प्रमाणे देणार. बस एंटर मारा त्याला का तिथे
तुमचे सेव्ह करायचं बिल. हा. सेव्ह केल्यानंतर प्रिंटला नो. आता जर स्टॉक तुम्ही चेक केलात ना तर 180 आपला सेल झालेला असणार. हे बघा प्रिंटला आलो इथे परफेक्ट स्टॉक दिसेल बघा तुम्हाला. हे बघा 707.375 आपण ओपनिंग मध्ये भरला. परचेस काही नाहीये, सेल झाला 180 आणि माझ्याकडे 7.195 राहिला बघा. त्याचं परफेक्ट येणार तुमच्याकडे. मग सपोज आता ह्याच्यातलं पुन्हा तुमचं सेल मध्ये यायचं 30 ml गेला 30 ml गेला तसं पण तुम्ही आउट करू शकता. इथून सेल मधून तुम्ही एंट्री मारायची फक्त एंटर विंडो एस्केप करायचं. इथे बॉटल आले, बॉटल घ्यायचा. जर पुरी बॉटल गेली तर इथे टाकायची आणि जर लूज गेलं ml तर इथे टाकायचं. सपोज 60 ml गेलं तर इथे तुम्ही टाकायचं. बस एंटर मारत येऊन इथे सेव्ह करायचं. तर तेवढा तुमच्या बॉटल मध्ये तुम्ही 60 ml 30 ml कसंही सेल करू शकता. परत जर तुम्ही स्टॉक रिपोर्टला आला इथे ओके केलं तर हे बघा 135 राहिलं बघा. पुन्हा 60 ml लेस झाला. याच्या इथनं तुम्ही एंटर मारून तुम्ही हिस्ट्री पण बघू शकता. बघा सगळी 180 गेली 60 गेली. आपण ओपनिंग केवढी भरलेली आणि किती राहिली सगळं तुम्हाला समजतं इथे हिस्ट्री. तू होईता जेवण होईतलो एका हो आयटम्सला यायचं. इथे ऑलरेडी एक आपण ऍड केलाय बघा. नवीन ऍड न्यू बटनला क्लिक करा. बरोबर प्राइस काय ते तुम्ही 36 ची याचे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकणार ना. काय चेंज असतात ना तुमची प्राइस. मेन बॉटल येईल अल्टरनेटिव्ह इथे वरती येईल. अल्टरनेटिव्ह युनिट आहे ना वरचं हा तिथे ml येईल. अल्टरनेटिव्ह युनिट आहे ना ती ml येणार. खाली आहे बघा ml. M प्रेस केला तरी चालतो. इथे कन्व्हर्जन आहे ना कन्व्हर्जन ते 750 येणार. 750 ची बॉटल कितीची बॉटल म्हणजे त्याची कन्व्हर्जन. बस सेव्ह बटनला क्लिक करा. हो हो आणि इथे खाली आहे बघा किती स्टॉक आहे. थांबा इथे किती स्टॉक आहे तो टाकावा लागणार. किती बॉटल किती इथे बॉटल टाकायचे आणि पुढे ml टाकायचे. थांबा ते बॉटल टाका ना पहिले. इथे पहिल्या कॉलम मध्ये किती बॉटल आहेत आपल्याकडे तिथे नाही हो सर. ते बरोबर आहे. हे बघा इथे ओपनिंग स्टॉक आहे ना ओपनिंग स्टॉक तिथे खाली माऊस हे बघा इथे ओपनिंग स्टॉक इथे किती बॉटल. इथे बॉटल टाकायचे आणि तिकडे ml टाकायचा. पहिल्या कॉलम मध्ये बॉटल. हो क्लिक करा ना. क्लिक केलं तिथे क्लिक करा. हा आता टाका 4 बॉटल. लूज आहे का तर इथे टाका. इथे ml आहे का काय ना. पण डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. हो बस सेव्ह करा. फक्त 4 बॉटल आहेत ना मगासारखे लूज नाहीये. समजा याच्यात अल्टर करायला पाहिजे तर नंतर काय करायचं. हो ओके करा सांगतो. हे क्लोज करा. हो हे पण क्लोज करा. ओके पुन्हा या आयटम मध्ये या. आयटमला या. इथे बघा दोन्ही प्रोडक्ट दिसतात बघा. ज्याला अल्टर करायचं ना एडिट करायचं डबल क्लिक करायचे त्याच्यावर. हा डबल क्लिक करा बघू तर पुन्हा आतमध्ये जाणार तुम्ही. इथे करू शकता आणि अपडेट बटनला क्लिक करायचं वरती अपडेट. बस ओके करा की सेव्ह होणार तुमचं. अल्टर करू शकता इथून तुम्ही. हे क्लोज करा इकडनं. हो क्लोज करा. ओके आता परत नवीन बटनला क्लिक करा नवीन ऍड करण्यासाठी. ऍड करा तुमचे बॉटल. हो ज्याच्यावर हे करायचं त्याच्यावर डबल क्लिक करायचे. फक्त इथे अल्टर करायचं काहीतरी. हो आणि अपडेट बटनला क्लिक करायचं की सेव्ह होणार. ओके 50 ml टाकलात. ओके अपडेट करा. ओके करा. बस हे क्लोज करा की तुमचा अपडेट झाला. आता हे क्लोज करून बाहेर या. अजून इथे बघा अजून अपडेट झाला नाही बघा. क्लोज करून मागे या. क्लोज करा. आता परत जावा आयटमला. तिथे झाला बघा. झाला बघा. हा ओके गेला तरी होणार ते बघा. ओके ओके 450 आला त्याचा 735 आला.
इथे बॉटल घ्यायची. ओके, अल्टरनेट युनिट यायचा. इथे वरती ml घ्यायचं, ml. वरती ml घ्यायचं नाही. हो, ह्याचं. आणि इथे खाली बॉटल. यानं कन्व्हर्जन टाकायचं. कन्व्हर्जन म्हणजे किती ml चा, ते ml टाकला नाही बघा वरती. ओल्ड मगच्या इथे आधी ml टाका ना. इथे किती ml ची बॉटल आहे ती. हॅलो, इथे पण टाका आणि वरती पण टाका. ते कन्व्हर्जन येणार. आणि इथे पण टाका ना. हे बघा इथे ओल्ड मगच्या पुढे पण टाका ना त्याचं ml. 750 नावाच्या समोर. हा ml म्हणा, तिथे ml टाका. आणि कन्व्हर्जन पण तेवढं mm झालं बघा, ते ml करा. ओके, बस. आता खाली या. तिथे सेल प्राइस टाका. हे आपलं स्टॉक टाका, स्टॉक डायरेक्ट. सेल प्राइसची काही गरज नाही. क्वांटिटी. हा, क्वांटिटी टाका. किती बॉटल आणि किती आहे हे इथे टाकायचं. ओपनिंग क्वांटिटी आहे ना, तिथे टाकायचं. त्या बॉटल किती आणि त्याच्या पुढे ml किती. बरोबर, सेव्ह करा. सेव्ह करायचं. हो, बस डायरेक्ट सेव्ह करायचं. एवढंच टाकायचं. ओके करा. आता त्याचा परचेज व्हॅल्यू आणि सेल व्हॅल्यू कसा घालायचा. ओके करा. परचेस व्हॅल्यू तिथे टाकू शकता. ते का परचेस प्राइस आणि सेल प्राइस. हे का इथेच विचारतं ना, इथे परचेस प्राइस. आणि इथंच घालू शकतो. हो, आणि परचेस बिल जेव्हा म्हणतो ना त्यावेळी पण तिथे टाकू शकतो. परचेस बिल आता क्वांटिटी, परचेस प्राइस किती सगळं. परचेस बिल पण एक दाखवतो तुम्हाला कसं. परचेज करूया. हो, चालेल. म्हणजे परचेस मधले प्रोडक्ट सगळे ऍड करून घ्या. ब्रँडचे नाव. एक बिल आहे का आता आलेलं. म्हणजे 6 तारीखला. ओके, त्याच्यामध्ये कोणते कोणते ब्रँड आहेत. त्याच्यात किंगफिशर आहे. हा, त्याच्यात नाव ऍड केलेल्या पैकी आहे का तू नवीन आहे सगळे. सगळे नवीन आहे, करायला पाहिजे. हा, मग नवीन ऍड किती आहे टोटल. 1 2 3 10 11 आहे. ओके, ऍड करूया ना. एक बिल ऍड करूया. इथून नवीन बटनला क्लिक करा. ओके, ऍड करा ब्रँडचं नाव. एक एक ऍड करा. काय नाही, चालणं स्वस्त आहे. पुढे किती ml बॉटल ती टाका. 650. हा, 650. ओके, तर टॅक्स फ्री आता. टॅक्स फ्री करा. जीएसटी आता टॅक्स फ्री करा. हा, याचं टॅक्स फ्री. ओके, डायरेक्ट एंटर. सर बॉटल घ्या. बी प्रेस करायचं. बी. बी. हा, का डायरेक्ट बॉटल येते. ओके, ते खाली येईल. डाऊन एरो मारा, एंटर मारा. ओके, आता इथे अल्टरनेट क्वांटिटी क्लिक करा. हा, वरती बॉटलच येणार. सॉरी, तिथे ml येणार. अल्टरनेट युनिट ml. ml नको येतं, डायरेक्ट बॉटल. ओके, म्हणजे लूज फोडून नाही. ओके, मग तिथे कन्व्हर्जन पण 1च येईल अशा कंडिशन मध्ये. हो, आणि खाली सेल रेट टाका. बॉटल येणार. हो, सेल रेट. ओके ओके, थँक्यू मॅडम. म्हणजे कशाला आपण लूज विकणार नाही. बॉटल टू बॉटल जाणार ना ते. माझ्यात जातल्या काय ना कोणी लोक. मिनिमम सेल प्राइस काय होतं ते एकच नाही. काय घालायचं नाही. बस, मॅक्झिमम स्टॉक. सेव्ह मॅक्झिमम वगैरे स्टॉक मेंटेन करा. डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. नाही, आता माझा स्टॉक आहे पूर्वीचा. पूर्वीचा असेल तर खाली टाका. परचेस वाला टाकू नका. ज्याचा जुना आहे तो सांगा. मग तो परचेस वाला आहे तो ऍड होणार एकत्र. 64 बॉटली आहेत माझ्या. हा, टाका ते. बरोबर, जुना असेल तर ओपनिंग मध्ये टाकायचं. डायरेक्ट. हो, सेव्ह बटनला क्लिक करा. सेव्ह बटन. काय नको. सेव्ह बटनला क्लिक करा वरती. सेव्ह. ओके करा. ओके, पुढचं टाका. नवीन आयटम झाला, ऍड झाला. नेक्स्ट, पुढचं टाका. बिलाप्रमाणे टाका. जेवढे जेवढे आपण ऍड करतो ना त्याला तिकडे वहीवर तुमचे टिक मार्क करून पण टाका. म्हणजे परत बघायला नको तुम्हाला. समजला. तिकडे टिक मार्क करा.
याचं काय नाही आहे त्याचे पॉईंट 300 वाजता बस बाकीच ही पण तशीच विकतं ना डायरेक्ट बॉटल टू बॉटल. मग बाकी काय टाकायचे अल्टरनेट युनिट पण टाकायची गरज नाही. डायरेक्ट सेल प्राइस टाका बॉटलच. अल्टरनेट तिकडे क्लिक करायची गरज नाही. तर ते नको. जर तुम्ही 30, 180, 60 देत असाल ना तरच अल्टरनेट युनिट टाकायचं, अदरवाईज टाकायची गरज नाही. डायरेक्ट सेल प्राइस टाका आणि बॉटल असेल तर खाली टाका अवेलेबल. अल्टरनेट युनिट कधी जर तुम्हाला लूज करून विकायची असेल ना बॉटल तरच अल्टरनेट युनिट वापरायचं. काय 70 सेल प्राइस 70. त्याच्या लास्टला ओपनिंग स्टॉक टाका. किती सध्या अवेलेबल किती आहे? 38. ओके. सेव्ह बटनला क्लिक करा आणि Save करून हो डायरेक्ट सेव्ह करा. ज्याने झालं त्याने डॉट करून ठेवा कुठेतरी जे आपण भरले ना वही मधले. त्यामुळे तुम्हाला चेक करताना बरं उरलेले भरता येईल. हे बघा इथे झाल्याला टिक मार्क करून ठेवा. हे आता समजा कळलं मला. आता मी समजा हा 6 तारखेला 3 फीचरच्या 6 बेरी आणल्या. हा मी सर्व बिल काय मला ते काय होणार नाही ते. हा म्हणजे 10 बेरी आणल्या 3 फीचर. हा तर कसं मारायचं? नवीन बिल आल्यावर. हा. ओके हे क्लोज करून बाहेर या. क्लोज. हो हे पण क्लोज करा. हे क्लोज हो इथे उजवीकडे बघा परचेसचा ऑप्शन आहे बघा. सेलच्या खाली परचेस. परचेज. हा परचेसला यायचं. परचेज. ओके इथे न्यू बटनला क्लिक करायचं नवीन ऍड करण्यासाठी. ओके या एंटर मारा. एंटर मारा. नंतर मारू. हो मारा एंटर. इथे तुमचा सप्लाय ज्याच्याकडून आणलं तो ऍड करायचा. प्लस बटन आहे बघा समोर प्लस बटन ग्रीन कलरचं. त्याला क्लिक करायचं. इथे तुमच्या त्या पार्टीचं नाव ऍड करू शकता तुम्ही. नाव काय? कोण पार्टीचं नाव ऍड करा तुमच्या. ही वन टाइम मध्ये एकदा ऍड करून ठेवायचं तर तेच नाव येत राहणार. नवीन असेल तर पुन्हा प्लस बटनला क्लिक करायचं नवीन ऍड होणार. प्रिंट नेम काय नको. काय नको एंटर मारा आणि सेव्ह बटनला क्लिक करा बस. हो सेव्ह बटनला क्लिक करा. ओके तिथे ऍड झालं बघा नाव सप्लायर. बस सिलेक्ट करा. काय करायचं? सिलेक्ट करा त्या नावाला. शिरोडकर नाव आलंय बघा खाली हा बस एंटर मारा द्या. मारा एंटर मारा द्या. बिल डेट नको. बिल डेट तुम्ही इथे पहिलीच टाकायची असते. इथे पण टाकू शकता किंवा इथे पण टाकू. पहिलीच डेट विचारते ना तुम्हाला तिथे. हा इथेच डेट टाकायची असते पहिले. आता करंट डेट ऍक्च्युअली घेतली तुम्ही बिलाची डेट टाकायची. ही आता 06 मध्ये टाकलेलं चालेल नाही. हो एंटर मारा द्या. इथे पार्टी घ्यायची एंटर. इथे बिल नंबर वगैरे एंटर मारत द्यायचं. हे काय इथे काय टाकायची गरज नाही. एंटर मारा. डेट नको नाही. नको इथे गरज नाही. तिथे टाकायची बिल डेट. एंटर मारा एंटर. इथे सर्च करायचं प्रोडक्ट. 18 का 17 तो. हा 18 का 17. तो 19 आणि तो दुसरा एक असा 18.5. इथे असते ना 11.5. नाही. ओके आधी इथे क्वांटिटी टाकायची. क्वांटिटी विचारतो. केव्हा द्या? ओके ओके. हा एंटर मारा. माऊस सोडून द्या. एंटर. इथे थांबा. इथे रेट टाका. रेट किती रुपये खरेदी रेट. इथे तुमची परचेस प्राइस. बॅक केलं तर मागं जातात नाही ते. माऊसने जावं. हो 11,4,0 दिलं ते काय यामध्ये. एक ऍड केला दुसरा असेल तर दुसरा घ्यायचा.
एका बिलात किती किती असू शकतात ना. हा. दुसरा घ्यायचा, एंटर मारायची, त्याची क्वांटिटी टाकायची किती बॉटल आल्या. नाव घे नाव होईल ना हे करू ना बिल आता येत नाही एंटर मारलं तर. क्वांटिटी टाका. क्वांटिटीवर कर्सर थांबलाय तुमचा, इथे थांबलाय क्वांटिटीवर. हा हा. ऍड्रेस पाईन कॅन घेतलात ना तुम्ही 300 वाला. ते 12. ऍड्रेस नाव करा किती रेट इथे रेट टाका, परचेस रेट. 1900 रे. बारा बॉटली झाल्या ते. एका बॉक्स मध्ये हो, हो. असे किती बॉक्स आले? आणि एकच बॉक्स 12 × 750 करायला पाहिजे नाही. 750 काय रेट? हो ml. नाही ना, आता इथे ml करायची गरज नाही. हा. इथे डायरेक्ट बॉटल भरायच्या. हा. तो फक्त जुना स्टॉक भरतो ना, त्यात फक्त ml मध्ये टाकायचा. आता डायरेक्ट बॉटल टाकायचं किती बॉक्स आले ते, किंवा एक बॉक्स टाकायचा. इथे बरोबर ml कॅल्क्युलेशन होणार. हो, हा. परचेसला. इथे आता 12 नका टाकू, त्याला तुम्ही हे टाकलेलं आहे ना, कन्व्हर्जन टाकलंय ना, हा, हा. मग एक बॉक्स टाका. बॉटल आले की बॉटल 12 बॉटल येतात. ओके ओके, बॉटल टाका, बॉटल टाका. ml ते 750. हा, 750 ml आहे बरोबर. क्वांटिटी एंटर. ml कन्वर्ट झालं 750 प्रमाणे. हा. एंटर मारा. इथे आता प्राइस टाका. कन्वर्ट झालं. हा, ऑटोमॅटिक कन्वर्जन आपण टाकून ठेवलंय ना, त्यामुळे. एक बॉटल 330. ओके, पर बॉटलचा रेट टाका 330. बस एंटर मारत या. एंट्री कंप्लीट करा. ml करायचं काय बॉटल करायचं? बॉटलच ठेवायची, हम्म. कारण बॉटलचा रेट टाकलाय ना आपण. नाही, बॉटलच्या क्वांटिटी एंटर मारत द्या. परचेस भरताना नेहमी बॉटल प्रमाणेच भरायचं आहे तुम्हाला. ओके, कसं खाली तुमचे ऍड होत जाणार, टोटल बिल वगैरे दिसणार. सेव्ह करायचं कसं? वरती बिल आहे बघा, सेव्ह बटन. सेव्ह. यस, ओके करा की सेव्ह झाला. आता क्लोज करून बाहेर या. हा, हे क्लोज करून बाहेर या. आता स्टॉक कुठे बघायचं सांगू तुम्हाला. स्टॉक हा, होय. तिथे वरती बघा, स्टॉक रिपोर्ट आहे बघा. राईट साईडला कुठे नाही, हे बघा इथे वरती स्टॉक रिपोर्ट. हे बघा सर, हे बघा हा, बरोबर. हा, perfect. स्टॉक रिपोर्ट. पहिल्याच ऑप्शनला जायचं, स्टॉक रिपोर्टला. हा. नंतर त्याला क्लिक करा, स्टॉक रिपोर्ट. परत खाली बघा स्टॉक रिपोर्ट येतो ना, क्लिक करा तिथे. स्टॉक रिपोर्टला क्लिक करा की खाली पुन्हा स्टॉक रिपोर्ट ऑप्शन येतो काय. हा, स्टॉक रिपोर्ट. पहिलाच हो सर. हा, स्टॉक रिपोर्ट. हा, त्याला क्लिक करा. इथे ओके बटनला क्लिक करा. पहिलंच बटन आहे बघा, ओके. हा, इथे स्टॉक आला बघा तुमचा, परफेक्ट. हा. आणि फुल करून बघायचं असेल तर प्रिंट बटनला क्लिक करा. प्रिंट बटन आहे बघा, प्रिंट. फुल. हा, प्रिंट. हा, तर इथे तुम्हाला एका पेज वर दिसणार बघा, परफेक्ट. हा, म्हणजे प्रिंट काढायला मिळते. हो, डायरेक्ट प्रिंट काढू शकता, पीडीएफ करू शकता. हो, अमाऊंट, प्राइस, परचेस सर्व व्हॅल्यू आला. हो. हा, परचेस क्वांटिटी. ठीक आहे. परचेस व्हॅल्यू ती ओपनिंग, आणि सेल झाला तर सेल दाखवणार, आणि Sale क्लोजिंग तर quantity. क्लोजिंग दाखवणार. सेल त्याच्यामध्ये झालं लेस होणार, हम्म. परचेस ऍड होणार, आणि शिल्लक असणाऱ्या क्लोजिंग मध्ये येणार. या रिपोर्ट मध्ये स्टॉक रिपोर्ट प्रॉफिट लॉस सर्व कळतं येतं. हा, प्रॉफिट लॉस तुम्हाला तर प्रॉफिट लॉसचा वेगळा रिपोर्ट आहे, क्लोज करा सांगतो. हे क्लोज करा, हे पण क्लोज करा. ओके, आता बिल मारलात ना तर रिपोर्ट्स मध्ये यायचं. रिपोर्ट्स ऑप्शन आहे बघा, स्टॉक रिपोर्टच्या बाजूलाच रिपोर्ट्स. हा, त्याच्यानंतर खालून बघा सेल समरी ऑप्शन आहे खाली, अजून जरा रेजिस्टर समरी त्याचा. हा, त्याच्या खालून चौथा ऑप्शन आहे का, बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट. हा, तो खाली खालून चौथा. हा, बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट. इथे डेट टाकायची आणि ओके म्हणायचं. ओके म्हणा. आता एक बिल मारलेलं असणार, त्याप्रमाणे तुमचं प्रॉफिट येईल. हे बघा, 2 बिलं मारलेली होती ना, क्वांटिटी किती, कॉस्ट किती, प्रॉफिट किती.
असं तुमचा रिपोर्ट येणार. हम्म. आणि मंथली रिपोर्ट क्लोज करा. सेल सेल सांगताय काय? म्हणजे सेल किती वर्ष म्हणजे वार्षिक म्हणजे लास्ट मंथली ओके. सेल रिपोर्ट्स मध्ये द्यायचं. रिपोर्ट. हा, त्याच्यामध्ये सेल समरी किंवा सेल रजिस्टर मध्ये आलात ना, तिथे मंथली सेल पण आहे बघा. याच्यामध्ये आहे सर, सेल रजिस्टर मध्ये भेटेल बघा. डेली सेल स्टेटमेंट किंवा सेल तिथे टू अँड वरती आहे ना, सेल स्टेटमेंट किंवा डेली सेल स्टेटमेंट जरा खाली. हा, इथे आला तरी येणार तुम्हाला. इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची फक्त. पुऱ्या महिन्याची डेट टाकायची. महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 कसाही काढू शकता. पुऱ्या वर्षाचा पण काढू शकता. आणि ओके म्हणायचं. तर इथे येणार तुमचा रिपोर्ट. सगळे आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला सगळे प्रोडक्ट ऍड करून घ्या, स्टॉक ऍड करून करा. आता सेल बिल झालं काय? रेस्टॉरंटचं झालं नाही. रेस्टॉरंटचं हा, खर्च म्हणजे आयटमलाच जायचं. हा आयटम तिथंच बनवायचं ते न्यू बटन. त्याच्या अलग होणार नाही. होणार, पण हे बघा त्याच्यामध्ये काय होणार माहिती आहे? बारचं अलग आणि इथं चिकन मध्ये ग्रुप आहे ना, ग्रुप. याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स लिकर असेल लिकर. हे आता केजी मध्ये आहे. हो, केजी मध्ये टाका. ते काय आहे ना आपलं ऑप्शन. बस डायरेक्ट सेव्ह करायचं. हो, सेव्ह करा. आता एक कोल्ड ड्रिंकचं. हो, कोल्ड ड्रिंक आता असं नाही. पेप्सी नाही, सोडा, टीम सोडा. ग्रुप फक्त पुढच्या ऐवजी कोल्ड ड्रिंक्स घ्या. ग्रुप बाकी सेम राहणार. आयटम ग्रुप. कोल्ड ड्रिंक केजी मध्ये एक पीसीस आहे. हो, काय आणखी काय एमएल नाही. पीसेस घ्या किंवा बॉटल घेतला त्याचा किती बॉटल आहेत त्या पण सांगा. आणि तिथे सेल रेट टाका आणि त्याच्या बॉटल टाकू शकता. इथे अल्टरनेटची काय गरज नाही. ती बॉटल टू बॉटल सेव्ह करायचं. सेल प्राइस टाका ना. सेल प्राइस आणि त्याचे ओपनिंग स्टॉक मध्ये हे टाका ना, किती बॉटल तुमच्याकडे आहेत अवेलेबल. पाहिजे असेल तर 100 आहेत, 500 आहेत. 173. हा, 173 बरोबर. आणि वरती सेल प्राइस टाकून ठेवा. ज्यांचा स्टॉक मेंटेन करायचा आहे ना, त्यांचा तुम्ही करू शकता. सेव्ह बटनला क्लिक करा. ओके करा. ओके. म्हणजे हे आता मला कळ. हा, फक्त आता कसं आहे, बिलिंग बघायला पाहिजे. ओके. हे क्लोज करा. क्लोज कर. हे पण तुम्ही मारलेली इथेच दिसणार बिल. हा. आता नवीन ऍड करायचं, न्यू बिलला जायचं. ओके, बस एंटर मारत द्या. पार्टी नको. पार्टी वगैरे काय तुम्ही डायरेक्टच हे करणार ना. Cash देऊ. हो, एंटर मारत द्या. मारा एंटर. ही विंडो एस्केप मारा. एस्केप हे कीबोर्ड वरनं एस्केप करा. इथे बघा वरते बटन एस्केप. हा, बस. आता इथे सर्च करा. एंटर मारा की प्रोडक्ट लिस्ट येणार तुमची. इथे तुम्हाला रिअल टाइम इथे स्टॉक वगैरे दिसतो बघा समोर. किती क्लोजिंग स्टॉक माझा आहे अवेलेबल. ओके, इथे टाकायचं. आता बॉटल आणि हे एंटर. हे बस तसंच सेम दुसरा घ्यायचं का असेल ते. परत सर्च करायचं दुसरा प्रोडक्ट असेल तर. नाहीतर सेम सर्च कुठं करायचं. तिथे आता आयटम कडे कर्सर आहे ना तुमचा. इथे आयटम कडे आहे बघा. डायरेक्ट टाईप करा ना, तिथेच आहे कर्सर तुमचा. किंवा एंटर मारा किंवा टाईप करा प्रोडक्टचं नाव. नाही, भरलेला नाहीये. हा, काय सर्च करताय? सोडा. अच्छा, ते मधलं नाव टाकायचं असेल ना. आता तुम्ही ते काय टीम सोडा टाकलेला आहे ना, तुम्हाला मधलं नाव टाकायचं. स्टार दाबून सोडा टाकायचं की येणार. हा, स्टार टाकायचं. स्टार बघा, नॉर्मली सर्च करताना कसं आपण टीम सोडा टाकलं तर डायरेक्ट येणार. आता टीम आपल्याला माहित आहे, तुम्ही डायरेक्ट सोडाने सर्च करताय. पहिले स्टार दाबायचं. स्टार कुठं स्टार आहे ते? हे कीबोर्ड वर असतं बघा. हे बघा स्टार हे. हा, ते टाका. आणि
खूप टाकला, एकच टाका आणि एस दाबा, एस ते येणार बघा. सोडा टाकला तरी एस ओ टाका ना, Yes. ओ टाका. हा तसं करायचं. हा हे बघा आलं बघा, टीम सोडा. म्हणजे मधलं अक्षर टाईप करायचं असेल तर असं सर्च करायचं, एंटर एंटर मार द्या, टाका क्वांटिटी. तर 2 झालं तिला. आता काय करायचं? ऍड करून झाले, दिवसभराचे सगळे ऍड करून झाले, नाही, हे आता बिलिंग झालं आणि ऍड करून झाले ना सगळे, की सेव्ह बटनला क्लिक करायचे की एंट्री सेव्ह होणार तुमची. नाही आजचे फुल हे घेतलं का, एक बिलिंग एकच हे वेगळं, हे असं काय फुल होणार असं. तुम्ही फुल पण करू शकता, हा. सगळ्या दिवसभराचं एकाच बिलात ऍड करू शकता, हम्म. किंवा वेगवेगळे छोटे छोटे वेगवेगळे पण मारू शकता. हा, बरं, ही आता सेव्ह करायचं. हो, सेव्ह एक करा. बिल झालं हे. बरोबर. हे एक झालं बिल हम्म. नंबर 1. हम्म. ओके, तुम्ही काय करायचं? हे प्रिंट No. प्रिंट आता नको आहे, मग नो करा. हे आता एक बिल आलं. हो, हा, आता नंतर ती दिवसाची कॅश कशी काय करायची? ओके, क्लोज करायचं सांगतो. हे पण क्लोज करा. आता तुम्ही जे जेवढे झाले ना, तर तिथे सेल मध्ये जायचं, पुन्हा सेल ऑप्शनला. सेल ऑप्शन. हो, तर इथेच तुम्हाला खाली दिसतंय बघा. हा, Total- एक दिवसाची कॅश. हो, खाली दिसते सगळी टोटल. बरोबर. तसं मी इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट चेंज करायची. सोबत उद्याची बघायचे, कालच्या. इथे टू अँड फ्रॉम डेट ओके म्हणायचं, का त्या दिवसाचीच बिल येणार तुमचे. फ्रॉम एंड टू. हो, आता सपोज ही बिल नको आहेत तुम्हाला, आपण त्याला डबल क्लिक सिलेक्ट करायचं. इथं नाही बघा, इथे टिक मार्क करायचे, सिलेक्ट. इथं डावीकडे बघा चेक बॉक्स आहे, सिलेक्ट करा, ते सगळे सिलेक्ट करा, तिन्ही पण. आपण अशी डमी मार, ते डिलीट ऑप्शन आहे बघा, डिलीट बिल. हा, यस करा. आपले ते डिलीट होऊन जातील आणि स्टॉक परत होत असं रिटर्न जाईल तुमच्या. क्लोज करा. जसं परचेस ऍड करणार तुमचा स्टॉक ऍड होणार, सेल दाखवत गेलं का स्टॉक ऑटोमॅटिक लेस होत जाणार. त्याप्रमाणे तुमचा स्टॉक तिकडे स्टॉक मेंटेन होणार ऑटोमॅटिक. हो, एक्सपेन्स तुम्हाला हे करावं लागणार का, अकाउंट बनवावं लागणार. तिथे अकाउंट मध्ये जा, अकाउंट्स पहिला मध्ये जायचं. हा, तिथे न्यू ला क्लिक करा. न्यू तिथे अकाउंट ऍड करा. तुमचं कसले एक्सपेन्सेस असतात, लाईट बिल टाका. एक्सपेन्स हे बनवायची तुमची लेजर. सॉफ्टवेअर आहे चांगलं तुम्ही. ओके, फक्त आणि तिथे अकाउंट ग्रुप आहे ना, ग्रुप तिथे एक्सपेन्स घ्या, डायरेक्ट एक्सपेन्स. ते बघा आलं एक्सपेन्स डायरेक्ट. एंटर, बस सेव्ह बटनला क्लिक करा की हे एक्सपेन्सचा ग्रुप ऍड झाला आपला. असे तुम्ही पेट्रोल, फूड जे काय असेल ते वेगवेगळे एक्सपेन्सेस ऍड करू शकता. पेट्रोल, फ्यूल, काय एक्सपायझेड काय असेल त्याप्रमाणे. हे क्लोज करा आणि तिथून बँक पेमेंट. बँक करू शकता. हो, बँक तुमच्या बँक असेल तर बँक ऑफ बडोदा वगैरे तुमचे काय असेल ते ऍड करू शकता, बँकेची नावं. फक्त अकाउंट ग्रुप चेंज करायचं तुमचा. इथे बँक येणार, ग्रुप येणार, बँक अकाउंट. बी प्रेस करा, बी करायची. हा, स्टार दाबून डायरेक्ट फक्त बी आलं बघ, बँक अकाउंट. एंटर मारा. बँकेचं नाव पूर्ण टाका ना, कोणती बँक ते, बँक ऑफ इंडिया, SBI काय असेल. आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. बॅलन्स आणि ओपनिंग बॅलन्स मध्ये त्याचा किती शिल्लक आता दाखवायचं तर दाखवू शकता बॅलन्स. हे क्लोज करा. आणि बाकी काय काय असेल त्याप्रमाणे मला विचारत गेलात की चालेल, त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप. पेमेंट खर्च दाखवायचा आहे ना, तर पेमेंट एंट्री मारायचं. क्विक पेमेंट ऑप्शन आहे बघा. पेमेंट सॅलरी पण दाखवू शकता. प्लस तुम्ही आता खर्च केला बाबा, लाईट बिल 500 रुपये भरले आपण, 500 रुपयाची एंट्री मारली पाहिजे ना. इथे घ्यायचे कोणतं, तर इथे घेणार लाईट बिल. पेमेंट आणि अकाउंटचं वेगळं. अकाउंट मध्ये फक्त आपण मेन हेड बनवून घेतलं ना,
त्याच्यानंतर मग खर्च केलेले इथून घालायचे पेमेंट मधून. आज बाबा सॅलरी दिली किंवा स्टेशनरीसाठी खर्च केला किंवा लाईट बिल भरलं, त्या दिवसाच्या ट्रान्झॅक्शन मध्ये ऍड होणार तुमची ते एंट्री. समजला? आता सपोज हे आपण इथे कॅश मध्ये दिलं तर कॅश मध्ये एंटर, आणि इथे तुमचं काय असेल तर लाईट बिल, ओके, इथे 1000 रुपये खर्च केले, बस एंटर मारायचं. लाईट बिलाच्या अगेन्स्ट इथे तुमचे आजच्या दिवसभरात इथे आलात ना डे बुक मध्ये, डे बुक मध्ये तुमचं दिसणार बघा लाईट बिल 1000 रुपये डेबिट साईडला दिसणार. आता एक सांगा, आता कोणाचं क्रेडिट राहिलं हा. signature. कोणाचं ह्याचं परचेस वाल्याचं. नाही, ते परचेस राहायचं तिथं राहणार, हो पण एक बिलिंग आता क्रेडिट झालं, हा. बिल आला आणि ते त्याने 1000 रुपये राहिले, हा. नंतर काय करायचं? सेलचं म्हणतात. हा. सेलचं जेव्हा आपण सेल बिल मारणार ना, हे बघा समोर बघा, सेल बिल आपण नवीन बिलला येणार, त्या कस्टमरचं नाव बनवावं लागणार आपल्याला. न्यूला आलो, एंटर एंटर. म्हणा इथे क्रेडिट असेल तर इथे क्रेडिट घ्यायचं आहे बघा, वरती घ्यायचं. हो. त्याच्यानंतर इथे बघ, इथे प्लस बटनला क्लिक करून ऍड करायचं. तर पण मी आता माझ्याच नावाचं एक बिल मारतो बघा, ओके, एक बिल मारतो क्रेडिट मध्ये, ओके. इथे आपला कस्टमर आला बघा, ओके. बस एंटर एंटर मारत झालो की इथे काय असेल तर आपण त्याची बॉटल घेणार, टाकणार इथे, ओके. त्याचे 260 रुपये आहेत, क्रेडिट आपण सेव्ह केलं की इथे इंटरेस्ट सेव्ह होणार, तेवढा स्टॉक तुमचा लेस होणार. 2 बॉटल, बॉटल तुम्हाला इथून दिसणार स्टॉक मध्ये, स्टॉक रिपोर्ट मध्ये. ओके केलात इथे तुमचा बॉटल प्रमाणे सगळा स्टॉक येणार बघा. आता बाकी सगळ्यांचा सेल क्वांटिटी, ह्याचे फक्त 2 क्वांटिटी गेले बघा किंगफिशरचे, आणि इथे आता 182 राहिले. आणि जेव्हा त्याचा हिशोब बघायचा असेल ना, आउटस्टँडिंग कोणाकोणाचे बाकी आहे क्रेडिट, हे बघ इथे यायचं आउटस्टँडिंग अनालिसिसला. इथे तुम्हाला ओके केलात की हे बघा वैभवचं नाव आलं बघा, 260 रुपये बॅलन्स आहे त्याचा. त्याचा लेजर पण बघू शकता, रिपोर्ट्स, लेजर बॅलन्स. इथे त्याचं ऑटो रिफ्रेशला क्लिक करून ठेवूया. इथे जर सर्च केलात तुम्ही वैभव, इथे बघा त्याचं आउटस्टँडिंग दिसतंय बघा समोर 260. आणि ज्यावेळी त्याने पेमेंट देईल ना, तिथे इथे क्विक रिसीट मधून ते क्लिअर करायचं. क्विक रिसीटला यायचं, इथून एंटर मारायचा, इथे कस्टमरचं नाव घ्यायचं, त्याचा बॅलन्स इथे दिसतोच बघा 260 रुपये. किती रुपये डेबिट आहे तो. सपोज त्याने 200 रुपये दिले तर टाकायचे इथे, बस एंटर मारायचं. 60 रुपये त्याचा प्लस अजून बॅलन्स दिसत राहणार. तुम्ही जर रिपोर्ट आलात, आता आउटस्टँडिंगला जरी आलात तर आउटस्टँडिंग तुमचं अपडेट झालेलं असणार बघा, 60 रुपये राहिले फक्त बघा. तर 200 रुपये त्याने पेमेंट केलं. आणि त्याचं लेजर का बघायचं असेल तर इथे यायचं, लेजरला यायचं, इथे नाव टाईप करायचं, इथे आला बघा, एंटर एंटर मारत आलात ते पूर्ण रजिस्टर दिसतं बघा. हे बिल होतं 1 नंबरचं 260चं, नंतर त्यांनी रिसीट केली 8 तारीखला कॅश 200 रुपये, 60 रुपये बॅलन्स राहिला. हे त्याचं डिटेल्स मध्ये पण तुम्ही इथे बघू शकता, विथ आयटम डिटेल्स पण बघू शकता. असं परफेक्ट सगळं रेकॉर्ड मेंटेन होणार, सेल वाल्याचं आणि परचेस वाल्याचं पण, दोघांचं. बरोबर. न्यू बटनला क्लिक करून तुम्ही आयटम ऍड करत जाऊ शकता. कॅपिटल मध्ये असू द्या. हो हो, कॅपिटल मध्ये ऍड करू शकता. तुमचं कुठं म्हणलं ते बॉटल झाले आणि हो, बॉटलच घ्या. किती बॉटल आहेत ते समजायला पण बरं. सेव्ह झाले स्टॉक खाली स्टॉक आणि सेल प्राइस टाका ना सर. जोपर्यंत सेव्ह बटनला क्लिक करत नाही तोपर्यंत सेव्ह नाही झालं. नंतर ते डायरेक्ट गेले ना, परचेस आणि सेल घातला नाही. हो, एकदा हे तुम्ही प्रोडक्ट ऍड केलात, परचेज आणि सेल करताना येणार तिथे, हेच ना नावांची लिस्ट येणार तिथे. टॅक्सचे प्रॉब्लेम इथं थोडा प्रॉब्लेम ना. टॅक्स पाहिजे तर लावू पण शकता आपल्याकडे. आपण सध्या टॅक्स फ्री मध्ये टाकतोय, तिथे टॅक्स मध्ये लावू शकता 5%, 12% पाहिजे असेल तर.
ते प्रॉब्लेम होणार नाही. तिथे लावू शकता त्या प्रोडक्टला होय. किंवा डायरेक्ट अमाऊंट टाकायची तेवढी कॅल्क्युलेशन होते ती तेवढीच करायची. टोटल टाक अमाऊंटच्या कॉलमने क्वांटिटीला डिवाइड करून काढायची. मी ड्यू कशी विकता रे या अमाऊंटची? 15 20 मला माहित ते आहे हे नाही आता कळत नाही. बरोबर. हा 200 ml 200 ml चा 20 रुपये असता. ती छोटी बॉटल बार मध्ये तिथं स्वस्त असते रे 15 बार मध्ये सगळे आम्ही मागतो बाहेर 15 बॉटल टाकून सेव्ह करा. माउंट ड्यू आणि ड्यू एकच रे ना. माउंटेन ड्यू असतो. माउंटन ड्यू नव्हती. एस माउंटेन ड्यू देतात ती त्या माउंट ड्यू. माउंटेन ड्यू ओपनिंग स्टॉक व्हॅल्यू घालायचा. ती जर आपण परचेस प्राइस टाकली ना पूर्वीची परचेस प्राइस टाकली तर येणार म्हणतात हा ऑटोमॅटिक येणार. तर परचेस प्राइस तुम्ही 10 रुपये टाकला मिनिमम तर ऑटोमॅटिक क्वांटिटी परचेस प्रमाणे प्राइस हा. बघूया. %, का 24